हा सुद्धा एक प्रश्न आहे। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, प्रफुल्लपर्यंत माझा आवाज पोहोचत नाही। आताची घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून येते आणि अजित पवारांनी आता राजीनामा दिलेला आहे। मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर भाजपच्या कोर कमिटीला अजित पवार उपस्थित होते सकाळी झालेले आणि त्यानंतर ते तिथून थेट निघाले वर्षा निवासस्थानावर। ते त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतर कुठेतरी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची जी भूमिका आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी राजीनामा सोपवल्याचं कळतंय। तर 3:30 वाजता अजून बरोबर 1 तासांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पत्रकार परिषद घेणार आहेत। ते नेमकी यावेळेला काय भूमिका मांडतायत हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय अजित पवारांचा राजीनामा हे आत्ताच्या घडीचं सगळ्यात मोठं राजकीय महानाट्य बघावं लागेल। कारण शनिवारचा दिवस उजाडला तो महाराष्ट्रामध्ये नवा मुख्यमंत्री आणि नवा उपमुख्यमंत्री घेऊन उजाडलेला आहे। आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 5 वाजता जी बैठक झालेली होती महाविकास आघाडीची, यामध्ये शनिवारी महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार होती। मात्र रात्रीमधूनच घडामोडी घडल्या, राष्ट्रपती राजवट हटवली गेली आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची शपथविधी सोहळा जो आहे तो झालेला आहे। आणि त्यामुळे शनिवारची पहाट, शनिवारची सकाळ उजाडली महाराष्ट्रामध्ये, ती धक्कादायक बातमी घेऊन उजाडली। आणि त्याच धक्कादायक बातमीसारखी एक दुसरी धक्कादायक बातमी म्हणजे सगळं जे राजकीय नाट्य झालं रविवार, सोमवार आणि आज जी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली, उद्या बहुमत चाचणी घेण्याचं सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आणि त्यानंतर अजित पवारांचा राजीनामा हे या सगळ्या राजकीय नाट्यानंतर घडलेला एक ट्विस्ट म्हणावं लागेल। आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री काय करणार ही इथं बघण्याची सगळ्यात महत्त्वाची जी बाजू आहे। कारण मुख्यमंत्र्यांची 3:30 वाजता जी पत्रकार परिषद होत आहे यामध्ये काय होणार ते बघावं लागणार आहे। थेट जाऊयात, उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी आपण म्हणावी लागेल आताच्या घडीची। अगदी बरोबर, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकामागून एक राजकीय भूकंप होताना आपल्याला दिसत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ही बातमी खरंच खरी आहे का याबद्दल देखील अनेक वेळा पडताळणी केली गेली होती, कारण गेले 1.5 तासांपासून ही बातमी येते। मात्र ती खरंच खरी आहे का हे विश्वास ठेवण्यासाठी अनेक वेळा क्रॉस चेकिंग करण्यात आलं। मात्र जे आता सूत्रांनी अधिकृत सांगण्यात आलेलं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिलेला आहे। आज सकाळी त्यांनी ट्रायडंट हॉटेलमध्ये जी मीटिंग केली ती मीटिंग अतिशय निर्णायक झालेली आहे। ट्रायडंट हॉटेलमध्ये अजित पवार यांनी सदानंद सुळे यांच्यासोबत बैठक केलेली आहे। सदानंद सुळे हे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे पती आहेत आणि त्यांच्यासोबत जी बैठक झाली ती अतिशय महत्त्वाची झालेली आहे। अतिशय कौटुंबिक अशी ही बैठक झाली आणि या बैठकीमधूनच अजित पवार यांचं मन वळवण्यामध्ये जवळपास यश आल्याचं दिसून येत आहे। आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसने जो दावा केला होता की अजित पवार परत येतील आणि अजित पवार यांनी परत येण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं एकूण दिसून येत आहे। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी 3:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये काय निर्णय ते घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। देवेंद्र फडणवीस काय निर्णय जाहीर करतायत त्यावरूनच आता महाराष्ट्राचं पुढचं राजकारण ठरेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। एकूण ही पत्रकार परिषद देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे, स्फोटक ठरण्याची शक्यता आहे। सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिलेला आहे। अजून पुढचं पाऊल काय पडतंय हे आता आपल्याला राजकारणामध्ये हे पाहावं लागेल। अगदी उदय, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा। स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वाती, कुठेतरी अजित पवारांनी राजीनामा पण दिलेला आहे आणि ते स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार असल्याचं कळतंय, कारण सदानंद सुळे यांच्यासोबत त्यांची ट्रायडंट हॉटेलमध्ये जी बैठक झाली ती यशस्वी झाल्याची माहिती मिळते। काय आताचे अपडेट आहेत? खरं तर पवार कुटुंबियांपुढे मिशन अजित असंच काहीच सुरू होतं गेले अनेक दिवस। तिकडे मिशन महाराष्ट्र पॉलिटिक्स, तिकडे मिशन अजित पवार पण होतं आणि त्यासाठी अनेक परीने प्रयत्न केले जात होते, पण ते प्रयत्न कुठेतरी असफल बघायला मिळत होते। पण आता मात्र काही वेळापूर्वीच खरं तर अजित पवार यांनी राजीनामा दिलेला आहे आणि ही बातमी खरं तर साधारणतः 1.5 तासांपासून यावर शिक्कामोर्तब होत नव्हतं, पण आता फायनली यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। महत्वाची गोष्ट जर आता बघितलं आपण की नुकतेच आता या मीटिंग मधनं पण सगळे नेते बाहेर पडले। जयंत पाटील जेव्हा आले बोलायला इथे, तेव्हा जयंत पाटीलना मी विचारलं की अजित पवार यांनी राजीनामा दिलाय का, या संदर्भात त्यांनी बोलायला काही मना केली इतकंच काय, पण
शरद पवारांसाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाचे दरवाजे खुले राहणार आहेत का यावरही ते बोलले नाहीत. पण हे कुठे ना कुठेतरी कौटुंबिक वाद होता आणि तो वाद आता मिटलाय असं म्हणायला हरकत नाही. अजित पवारांना पण याची जाणीव झाली की आता कुठलाही आमदार फुटण्याची शक्यता नाही आणि आपलं मुख्यमंत्रीपद तसंही अबाधित राहत नाहीये. उद्या सगळ्यांसमोर जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ तेव्हा मात्र खरं तर आपण तोंडावर पडू शकतो आणि कदाचित याची जाणीव झाल्यानंतर त्याचबरोबर कुटुंबानं म्हणजे सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी खरं तर हा पुढाकार घेतला होता आणि त्यांनी मिशन अजित पत्ते करून दाखवलेले आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिलेला आहे आणि या संदर्भात आता नेमकी भाजपाची भूमिका काय असणार या संदर्भात 3:30 वाजता पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीस घेतील अशी माहिती मिळते. त्यामुळे हे नाट्य अधिकच वेगळ्या रंगात येताना बघायला मिळते. एकूणच जे काही महाराष्ट्र राजकारण चाललंय हे कदाचित कर्नाटक मधल्या राजकारणाला पण बगल देऊन आता महाराष्ट्र राजकारण पुढे गेलंय असं एकंदर बघायला मिळते. त्यामुळे या सगळ्या म्हणजे अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं असू दे, बीजेपी बरोबर जाऊन सत्ता स्थापनेचं स्वप्न असू दे, याला कुठे ना कुठेतरी कौटुंबिक वलय होतं आणि जे कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी होती आणि याच पार्श्वभूमीवर कुटुंबातल्याच एका व्यक्तीनं म्हणजे जर आपण बघितलं की जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी खरं तर आपल्या परीने प्रयत्न केला होता अजित पवार यांची मनधरणी करण्याचा, पण कुठे ना कुठेतरी ते फेल झालं होतं आणि एकदा दोनदा नाही तर 3दा जयंत पाटील हे खरं तर त्यांच्या भावाच्या घरी ते राहत होते, श्रीनिवास पाटील यांच्या घरी, श्रीनिवास पवार यांच्या घरी, तर ते तिकडेही गेले होते. हे सगळे नेते अगदी अनेक तास त्यांच्या गप्पा चालल्या किंवा अनेक तास त्यांनी मनधरणी करायचा प्रयत्न केला, पण कुठे ना कुठेतरी ते बघतच नव्हते या सगळ्याला. पण शेवटी कुटुंबातलीच व्यक्ती सुप्रिया सुळे, कारण सुप्रिया सुळे अत्यंत व्यक्ती झाल्या होत्या आणि त्यांनी तसं थेट आपल्या व्हॉट्सअप मेसेंजरवर स्टेटस पण ठेवला होता की पार्टी, पक्ष आणि कुटुंब यांचं स्प्लिट झालंय, हे दोन्ही विभागलं गेलंय. त्यामुळे त्यांचं त्या उद्विग्नता त्यांची त्या मेसेजमधूनच बघायला मिळत होती आणि म्हणूनच कुठे ना कुठेतरी पक्षापेक्षा कुटुंबातला माणूस आज पुन्हा एकदा पवारांसाठी किंवा पवार कुटुंबियांसाठी आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेससाठी धावून गेले आणि त्यांनी मिशन अजित पत्ते केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे आता उद्या आणखी एक वेगळं नाट्य घडताना या महाराष्ट्र राजकारणात आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी स्वाती, या सगळ्यामध्ये आपण बघतोय अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्याचबरोबर 3:30 वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुद्धा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार वर्षा निवासस्थानी गेल्यानंतर तिची महत्वाची बैठक भाजपच्या कोर कमिटीमध्ये झाली, त्यानंतर कुठेतरी हा निर्णय झालेला आहे आणि या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. कदाचित अजित पवारांचा निर्णय हा आधीच झाला असावा आणि त्यांनी तो सांगण्यासाठी ते वर्षावर गेले असावे, कारण ट्रायडंटमध्ये जी बैठक होती त्याच्यामध्ये कदाचित त्यांचा निर्णय झाला असावा. म्हणजे सुप्रिया सुळेंचे पती यांच्यावर त्यांची बैठक झाली आणि त्याच्यानंतर मग कदाचित वर्षावरच्या या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपली भूमिका सांगितली असावी. त्यानंतर आता फडणवीस त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या या सरकार स्थापनेबाबतचं जे त्यांचा कॉन्फिडन्स बघायला मिळत होता. इनफॅक्ट सगळेजण म्हणजे अगदी आशिष शेलारपासून तर सुधीर मुनगंटीवारपासून प्रत्येकाकडनं वक्तव्य केले जात होते की तुम्ही फक्त पहा, आमच्याकडे पूर्णपणे बहुमत आहे. काल आशिष शेलारांनी म्हणजे 165 जेव्हा फोटोग्राफ काढला गेला तेव्हा आशिष शेलारांनी सरळ म्हटलं होतं की यांच्याकडे 140 तरी आहेत का, 125 तरी आहेत का असं म्हटलं होतं. त्यामुळे कुठे ना कुठेतरी भाजपला हा कॉन्फिडन्स होता की ज्या पद्धतीनं कदाचित अजित पवार हे व्हिप काढू शकतात आणि सगळे आमदार हे त्यांच्या बाजूने जाऊ शकतात, पण हे फेल ठरताना बघायला मिळतंय आणि म्हणूनच कदाचित अजित पवारांनी हा निर्णय घेतला असावा. पण जो काही निर्णय आहे तो राष्ट्रीय आणि त्याचबरोबर पवार कुटुंबियाच्या हितात आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे जो सत्ता स्थापनेतला महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेतला जर काही थोडाफार अडथळा ठरतही असेल तोही आता मागे हटलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी स्वाती, तुम्ही आमच्यासोबत अशाच राहा. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत. अक्षय, सकाळपासून चर्चा होती की अजित पवार ट्रायडंट हॉटेलमध्ये भेटायला कुणाला गेलेले होते आणि त्या सगळ्या चर्चेला आता उत्तर मिळताना दिसतंय. काय सांगशील या सगळ्या मोठ्या बातमीवर? संदीप, आपण जर एक गोष्ट बघितली तर अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची माहिती अगदी खात्रीलायक पुढे येत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी असं म्हणायला हरकत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जी काय ताकद लावली होती, जे काय बनवण्याचा अजित पवार यांना प्रयत्न केला होता तो सगळ्याच प्रकारे केला होता. भावनिक प्रयत्न केला होता, पक्ष पातळीवर सुद्धा अजित पवारांचा सोबत प्रयत्न केला होता आणि अजित पवार यांच्या पाठीमागे जे आमदार उभे होते त्यांना खेचून सुद्धा म्हणजे बाय हुक और बाय क्रूक सगळी ताकद शरद पवारांनी पणाला लावली होती अजित पवारांना परत ओढण्यासाठी.
करण्यासाठी आणि कुठेतरी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याचं दिसतंय. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची आता माहिती पुढे येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अजित पवार यांनी राजीनामा दिला, तर हा राजीनामा दिला कधी? गेल्या 2 ते 2.5 तासांपासून आपण अजित पवार ज्या ठिकाणी थांबले आहेत त्याच श्रीनिवास पाटील यांच्या ब्रायटन या इमारती बाहेर आहोत आणि तिथनं अजित पवार बाहेर पडले नाही. त्यामुळे अजित पवार यांनी जर आपला राजीनामा दिला असेल तर ते आज सकाळी ज्यावेळी त्यांची बैठक झाली, प्रफुल्ल पटेल यांचं जे घर आहे या प्रफुल्ल पटेल यांच्या घरी एक बैठक झाली. छगन भुजबळ, सुनील तटकरे यासोबत प्रफुल्ल पटेल या बैठकीत होते, दिलीप वळसे पाटील होते आणि अशा सगळ्यांसोबत बैठक झाली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गेले होते आणि असं सांगितलं जातंय की त्याच ठिकाणी अजित पवार यांनी आपला राजीनामा दिला. कारण हे स्पष्ट झालं होतं की ज्या आमदारांना पाठीशी घेत, सोबत घेत अजित पवार यांनी बंड पुकारलं होतं आणि भारतीय जनता पार्टीला समर्थन देण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना शरद पवार यांनी पुन्हा एकदा वापस आणलं आणि पुन्हा ते अजित पवार यांच्या मागे जातील असं चित्र नव्हतं. कदाचित अजित पवार ज्यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी असं भासवण्यात आलं होतं की हा निर्णय अजित पवारांचा नसून संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा आहे. मात्र ज्यावेळी सगळं चित्र स्पष्ट झालं त्यावेळी ज्या आमदारांनी अजित पवारांना होकार दिला होता त्याच आमदारांनी अजित पवारांना भारतीय जनता पार्टी सोबत येण्यास, भारतीय जनता पार्टीच्या बाजूनीच जे विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी, मतदान करण्यासाठी नकार दिला आणि त्यामुळं अजित पवार यांची ही खेळी फेल गेली आणि अजित पवार यांना आज आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. चर्चा अशी आहे की आता अजित पवार ज्यांच्या भरोशावर भारतीय जनता पार्टी यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, ते अजित पवारच आता त्यांच्या पाठीशी नसतील तर मग मुख्यमंत्र्यांना सुद्धा नाईलाजाने आता राजीनामा द्यावा लागेल. आणि याच अनुषंगानं नेमकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 3:30 वाजता एक पत्रकार परिषद होता. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस काय सांगतात हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे. कारण सातत्यानं एकीकडे आपण जर बघितलं संदीप, तर ज्यावेळी अजित पवार वर्षा निवासस्थानावरून बाहेर पडले त्यानंतर काही मिनिटातच रावसाहेब दानवे, भारतीय जनता पार्टीचे नेते, केंद्रीय मंत्री हे बाहेर पडले आणि दानवेंनी आत्मविश्वास व्यक्त केला होता की उद्या जी बहुमत चाचणी होईल या बहुमत चाचणीमध्ये आम्ही आमचं बहुमत सिद्ध करू. अशा परिस्थितीत नेमका राजीनामा अजित पवारांनी दिला असेल तर हा कधी दिला, हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. किंबहुना अजित पवारांनी राजीनामा दिला ही माहिती मग त्यावेळी रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत पोहोचलेली नसावी म्हणूनच असं वक्तव्य करण्यात येत होतं. काल सुद्धा जसं स्वाती सांगत होती की आशिष शेलार यांनी आत्मविश्वास व्यक्त केला होता की 162 आम्ही 162 या टॅगलाईन खाली जे 162 आमदारांचं फोटो सेशन, त्यांची ओळख परेड ही महाविकास आघाडीकडनं करण्यात आली होती. त्यामध्ये 162 आमदार नव्हते, 137 होते आणि ज्यावेळी या सगळ्याची फ्लोर टेस्ट होईल, ज्यावेळी बहुमत चाचणी होईल, यावेळी सगळं चित्र स्पष्ट होईल. मात्र हे चित्र त्यापूर्वी स्पष्ट होताना दिसतंय. अजित पवारांनी जर राजीनामा दिला असेल तर हे बहुमत जे आहे भारतीय जनता पार्टी उद्या सिद्ध करू शकणार नाही. आणि या सगळ्या याच्यात आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्वाची घडामोड, अनेक युटर्न्स आपल्याला बघायला मिळते. ज्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांचं सरकार स्थापन होणार होतं, यातच एक युटर्न घेतला आणि पहाटेच्या सुमारास अजित पवार यांनी जाऊन आपलं समर्थन दिलं. भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता हा नवा ट्विस्ट महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे ते ऐतिहासिक असे ट्विस्ट बघायला मिळत आहेत आणि यामुळं आता उद्या फ्लोर टेस्ट होणार की नाही ह्याकडे एक बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजीनामा दिला तर त्यानंतर त्यांना बहुमत अगदी अतिशय महत्वाच्या घडामोडी घडतायत आणि देवेंद्र फडणवीस 3:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोक्यात. स्वाती, आपण बघतोय महत्वाची एक घडामोड घडलेली आहे. अजित पवारांनी आपला राजीनामा दिलेला आहे तर आता 3:30 वाजता देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत आहेत. काय सांगशील आताच्या सगळ्या घडामोडी घडतायत राज्याच्या राजकारणामध्ये? खरं तर थोडंसं जर आपण आधी थोडंसं वळूया की जेव्हा अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांनी एकच वाक्य असं म्हटलं होतं की शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आलेत. त्यामुळे असं भासवण्याचा प्रयत्न केला होता की शरद पवारांचं हे जे डिनायल आहे ते वरवरचं आहे, पण शरद पवार यांनी मात्र या भाजपासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांची कुठेतरी परवानगी आहे किंवा अजित पवारांच्या मागे ते ठामपणे उभे आहेत. पण मग त्याच्यानंतर शरद पवार पुढे आले, त्यांनी ट्विट
ट्विट केलं आणि त्यांनी म्हटलं की हा अजित पवारांचा पर्सनल डिसिजन आहे, पण पक्षाकडनं कुणीही त्यांना सपोर्ट तसा करत नाही आहे. आणि त्याच्यानंतरची घडामोडी जे झाला, त्यांना नेतेपदावरनं काढून टाकण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांचं व्हीप करण्यात आलं. त्यानंतरही भाजपा आणि अजित पवार यांनी ठामपणे खरं तर रेटून सांगायचा प्रयत्न केला होता की पुन्हा एकदा हे भाजपचं आणि राष्ट्रवादीचं सरकार बसेल. इतकंच नाही तर त्यांनी ज्या आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी ज्या वेगवेगळ्या म्हणजे पंतप्रधान असू दे, त्याच्यानंतर अमित शहा असू दे, सगळ्यांनी अजित पवारांना अभिनंदनाचा वर्षाव करणारे जे ट्विट केले होते त्यांना रिप्लाय पण त्यांनी दुसऱ्या दिवशी दिलं. त्यामुळे कुठे ना कुठेतरी अजित पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत असं त्यांनी स्पष्ट करून देण्याचा, त्यांनी भासवण्याचा प्रयत्न केला की अजूनही माझ्याकडे काही आमदार आहेत जे माझ्या सोबत आहेत आणि पुढे जाऊन मी सत्ता स्थापन करू शकतो. त्यांच्या या ट्विटमधनं, त्यांच्या या मेसेजमधनं असं सगळ्यांसमोर आलं. पण त्याच्यानंतर जी काही सत्ता सूत्र बदलली किंवा त्याच्यानंतर जी काही आमदारांची आणि या सगळ्या तीनही पक्षांनी एकत्रित येऊन खेळी केली, म्हणजे या सगळ्या आपल्या आमदारांनी जे परत गेलेले आमदार होते त्यांना परत आणणं, म्हणजे जे अजित पवारांबरोबर जे आमदार गेले होते त्यांना परत आणण्यात सेनेनंही महत्त्वाची भूमिका बजावली होती. ती थेट अगदी गुरगावपर्यंत यांनी काम करत खरं तर या सगळ्या ओबेरॉय हॉटेलमधनं एनसीपीच्या आमदारांना परत आणलं होतं. त्याच्यामुळे हे सगळं अगदी एक अशी स्ट्रॅटेजी करून पूर्णपणे शिवसेनेनं या तीनही पक्षांना, आणखी दोन पक्षांना कवेत घेऊन एकंदर हे मिशन सत्ता किंवा मिशन महाराष्ट्र खुर्ची हे पार पडलेलं आहे. कारण जर आपण बघितलं की JW मॅरिटी असू दे, नाहीतर मग जे सध्या राष्ट्रवादीचे लोक राहतात हयात, तर तिथे शिवसेनेचे लोक खूप मोठ्या प्रमाणात, एकतर कोणी तिथे येऊ नये, संशयास्पद कोणी दिसलं तर लगेच त्याला हटकणं आणि त्याचबरोबर आपले आमदार फुटू नयेत या पद्धतीनं सगळी ही स्ट्रॅटेजी होती. आणि ही स्ट्रॅटेजी कामी आली असं म्हणायला हरकत नाही. कारण जर सदानंद सुळे यांनी अजित पवारांना जर मनवलं असेल किंवा त्यांची मंधारणा केली असेल तर त्याच्या मागे हे सगळं मोठं गणित जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कारण तरच अजित पवारांना तेव्हाच कळू शकलं असेल की आता माझ्या बरोबर कोणी नाहीये किंवा जी उपमुख्यमंत्री पदाची शपथ मी घेतली तशी ती ग्राह्य धरली जाणार नाही. जेव्हा बहुमताची चाचणी होईल किंवा बहुमत सिद्ध करायचं असेल फ्लोअरवर, तेव्हा मात्र आपलं कुठेतरी अपयश येणारच आहे. हे शिक्कामोर्तब झालंय, त्यांना कळलं आणि त्याच्यानंतर त्यांनी